नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. आमदारांच्या पाठिंब्यासह महायुतीचा सत्ता स्थापनेचा दावा. विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे, पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार. आरक्षणासाठी मी भांडणार, मनोज जरांगेंचा नव्या सरकारला इशारा. आणि महाबळेश्वर मध्ये पर्यावरणाचे निर्देशांक दाखवणारे डिजिटल स्क्रीन, पर्यावरण गुणवत्तेबाबत सहजपणे माहिती मिळणार. आता पाहूयात सविस्तर वृत्त. भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची आज निवड झाली आहे. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये विधिमंडळ गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील हे देखील जाहीर करण्यात आलंय. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानलेत. आमदारांच्या पाठिंब्यासह महायुतीच्या नेत्यांनी आज महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा केलाय. राज्यपाल CP राधाकृष्णन यांची महायुतीमधील भाजप नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार तिन्ही नेत्यांनी भेट घेत महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा दावा केलाय. राज्यपाल यांची भेट घेत महायुतीकडे सत्ता स्थापनेसाठी असलेल्या आमदारांच्या संख्याबळाचे पत्र तिन्ही नेत्यांनी दिले. यावेळी प्रफुल्ल पटेल, रावसाहेब दानवे, उदय सामंत उपस्थित होते. आरक्षणासाठी मी नव्या सरकारशी भांडणार आहे असा इशारा जरांगेंनी दिलाय. सरकार ते आहेत, राज्याचं पालकत्व यांच्याकडे आहे, त्यांना गोरगरिबांचे प्रश्न सोडवावे लागणार असं मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हटलंय. सरकार स्थापन झालं की आपण सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू असं देखील जरांगे म्हणाले असून पुढचं सामूहिक आमरण उपोषण मुंबई येथे आझाद मैदानावर होऊ शकतं अशी माहिती जरांगे यांनी दिली आहे. आणि सत्तेतच नाही भांडून काय करायचं, त्यामुळं देणारे ते होते, त्यामुळे त्यांना भांडलो होतो आणि भांडणार सुद्धा कारण माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आरक्षणाचा. धनगर समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे आरक्षणाचा. मग काही समाज असेल, तुम्ही महादेव कोळी समाज असेल, राजपूत समाज असेल, लिंगायत समाज असेल, बंजारा समाज असेल, यांचे वेगळे प्रवर्गाचे आरक्षणाचे, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय मी भांडणार आहे. नुसतं भांडणारच नाही तर सोडणार सुद्धा. कारण शेवटी सरकार ते पालकत्व राज्याचं त्यांच्याकडे आणि त्यांना गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेच लागणार आहे. हे बघा, वैचारिक मतभेद वेगळे, राजकारणाचे मतभेद वेगळे, परंतु मराठ्यांच्या लेकराच्या आयुष्याचे प्रश्न आहेत, हा विषय वेगळा आहे. त्यामुळे सोडणार मी कोणालाच नाही, कोणी पण बसू दे. पाटील, उद्या तुमची आता उपोषणाची तारीख काय असणार? हे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आपण डिक्लेअर करणार आहे. सामूहिक आमरण उपोषणाची आंतरवालीत हे फायनल आहे, 100% आंतरवालीत होणार. पण आता त्याचं सांगता येत नाही. बहुतेक मुंबईतही आमरण उपोषण होऊ शकतं, कारण बऱ्याच पोरांचं असं म्हणणं होतं आणि बहुतांशी कोट्यावधी मराठा समाजाचं असं म्हणणं होतं की जरा आली कुणच आलोत म्हणे मागच्या वेळेस आपण थोडं पुढं जायचं होतं. पुढं जाऊ, आता आझाद मैदानला उपोषण होऊ शकतं अशी शक्यता आहे. पण समाजाला विचारून ते काय व्हायचं होईल. पण फायनल सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आंतरवाली सामूहिक उपोषण होणार आणि खूप भव्य दिव्य होणार. ते असं पुन्हा देशाने बघितलं नसेल. सोडणार नाही कोणाला मी आरक्षण घेतल्याशिवाय. रेल्वे सुधारणा विधेयक 2024 वर आज लोकसभेत चर्चा झाली आहे. या विधेयकामुळे रेल्वे क्षेत्रात कार्यक्षमता वाढीस लागेल असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विधेयकावर चर्चा करताना सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेमध्ये प्रगती आणि परिवर्तन झाल्याचं वैष्णव म्हणाले. रेल्वेचा अर्थसंकल्प आधीपेक्षा वाढून 52,000 कोटी इतका झाला असून गेल्या 10 वर्षात 44,000 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण करण्यात आलंय. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. सुवरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये
मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. यवतमाळ मधील शेंबाड पिंपरी येथील मुख्य बाजारपेठेमध्ये वैष्णवी ज्वेलर्स या सराफा दुकानाचे शटर फोडून चोरट्यांनी 12.5 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम 30,000 असा मुद्देमाल चोरून नेलाय. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून चोरी करताना 5 चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून कागल तालुक्यातील चिमगाव इथं नातेवाईकांनी आणलेला कप केक खाल्ल्याने विषबाधा होऊन चिमुरड्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. रियांश आणि काव्या रणजित आंगज अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावं असून त्यांच्या मृत्यूने चिमगावात मोठी हळहळ व्यक्त होते. मुरगुड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताची मालिका सुरूच असून आज एका अल्टो कारने समोरील चालणाऱ्या अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील 4 जण गंभीर जखमी झाले असून जखमींना तात्काळ MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. रायगडच्या माणगावात दिघी पुणे हायवेवर असलेल्या अमित कॉम्प्लेक्स या वसाहतीत चोरट्यांनी 3 फ्लॅट आणि एका बंगलोमध्ये जबरी चोरी केली असून हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. या चोरीमध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 5 लाखाचा मुद्देमाल या चोरट्यांनी लंपास केल्याचं समोर आलंय. या घटनेनंतर माणगाव पोलिसांनी नागरिकांना जागरूक राहण्याचं आवाहन केलंय. जळगावच्या बोदवड तालुक्यामध्ये एकूण 52 गावे असून या ग्रामीण भागात शासकीय योजनेतील घरकुल मंजूर करण्यासाठी हजारो रुपयांची लाच अधिकाऱ्यांकडून मागितली जात असल्याची तक्रार नागरिक करतायत. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवत पंचायत समिती गाठून गटविकास अधिकाऱ्याला याचा जाब विचारलाय. यावर 9 डिसेंबरला अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांच्याकडून याबाबत खुलासा घेण्यात येणार असल्याचं आश्वासन गटविकास अधिकारी सपकाळे यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना दिले. याबाबत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर उद्धव पाटील आणि प्रमोद धामोळे यांनी तक्रार. सपकाळे साहेब, विविध तक्रारी आलेल्या आहेत तुमच्या समोर. घरकुलाचे पैसे मागले जातात, गोट्या संदर्भात पैसे मागले जातात आणि नागरिक त्रस्त आहे. आज सर्व नागरिक इथं उपस्थित आहे. काय म्हणाल तुम्ही या विषयावर? त्या संदर्भात आता येत्या 9 तारखेला आम्ही ग्रामसेवकासहित आणि माझे कर्मचारी आहे घरकुल आणि नरेगा त्यांची मीटिंग कॉल केलेली आहे. त्या मीटिंगमध्ये त्यांना म्हणजे एकदम स्ट्रिक्टली सूचना देण्यात येतील आणि आज जे कर्मचारी
हजर नाही आता, तर त्यांना मी माझे सहाय्यक प्रशिक्षण अधिकारी आहेत त्यांना सांगितलं आहे की त्यांना कारणे दाखवा नोटीस तुम्ही बजावा. एक दुसरा प्रश्न साहेब, की आता संबंधित नागरिकांनी इथं सबूत देऊन सांगितलेलं आहे की पैसे मागले जातात, कोणाकडे व्हिडिओ आहे, कोणाकडे फोटो आहे, त्यांच्यावर तुम्ही कसल्या प्रकारे कारवाई करणार आहात? ते येणाऱ्या 9 तारखेच्या चर्चा आपल्या मीटिंगमध्ये ती चर्चा होईलच. समजा चर्चा नको, रिझल्ट पाहिजे साहेब. रिझल्ट मिळेल ना आपल्याला. त्यांना हाकलाय दोन. नाही आणि कारवाई महाबळेश्वर नगर परिषदेने शहरामध्ये ठिकठिकाणी शासनाचे विविध अभियान आणि योजनांची माहिती देणारे डिजिटल बोर्ड बसवलेत. नगर परिषदेचा महसूल वाढवणे तसेच पर्यावरणाचे निर्देशांक प्रसिद्ध करण्याच्या अनुषंगाने या डिजिटल स्क्रीन लावण्यात आल्या असून या स्क्रीनद्वारे तापमान, पर्जन्यमानता, आर्द्रता, आवाजाची तीव्रता आणि हवेची गुणवत्ता दर्शवण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना आणि पर्यटकांना महाबळेश्वरच्या पर्यावरण गुणवत्तेबाबत सहजपणे माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे. देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ गटनेते आणि मुख्यमंत्रीपदी निवड होताच कोल्हापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय. कोल्हापुरातील भाजपच्या जिल्हा कार्यालयात कार्यकर्त्यांनी लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करत जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छाही देण्यात आल्या. वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.